नमस्कार. ज्ञानदीप प्राईम टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशन मध्ये आपण एका नवीन विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही सध्या ऐकलं असेल इलेक्टोरल बॉन्ड हा शब्द सध्या चर्चेत आहे. निवडणूक रोखे म्हणून ज्याला मराठीमध्ये ओळखलं जातं तो शब्द सध्या चर्चेत आहे. आता हे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे नेमके काय, निवडणूक रोखे म्हणून ज्याला ओळखलं जातं ते नेमकं काय असतं, हा मुद्दा सध्या का चर्चेत आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या सेशन मध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला इलेक्टोरल बॉन्ड हा जो शब्द आहे तो चर्चेत का आहे, तर बघा एडीआर नावाची एक संस्था आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. त्या संस्थेकडून राजकारणाशी संबंधित, राजकारणातल्या गुन्हेगारीशी संबंधित, म्हणजे गुन्हेगारीकरण जे होत चाललेलं आहे राजकारणाचं, म्हणजे जे नेते आपण बघतो, खासदार असतील, आमदार असतील, यांच्या विरुद्ध बरेच आपण खटले चालू असलेले आपण गोष्टी बघतो, बऱ्याच केसेस पेंडिंग असतात, प्रलंबित असतात. या सगळ्या मुद्द्यांवरती त्याचे स्टॅटिस्टिक्स बनवण्याचं, त्याचं अनालिसिस करण्याचं काम ही एडीआर नावाची संस्था करते, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. याच संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा सगळा चर्चेत आलेला आहे. त्यामुळे हे इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे नेमके काय आहेत, हा मुद्दा का चर्चेत आहे, त्याच्या अंतर्गत तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, ती योजना नेमकी का आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला हे इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे नेमकं काय आहे, निवडणूक रोखे म्हणून ज्याला ओळखलं जातं ते निवडणूक रोखे म्हणजे नेमके काय आहे, तर ती गोष्ट आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये काय गोष्ट आहे, कोणताही XYZ राजकीय पक्ष असेल, त्या XYZ राजकीय पक्षाला समजा मला देणगी द्यायची, काही निधी द्यायचा आहे, फंड द्यायचा आहे, तर माझ्यासाठी हा निवडणूक रोखेचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे काय, मला एखाद्या राजकीय पक्षाला निधी द्यायचा आहे, देणगी द्यायची, मी ती पैशा कॅशच्या स्वरूपात नाही द्यायची, ती रकमेच्या स्वरूपात नाही द्यायची, तर अशा पद्धतीचे निवडणूक रोखे मी विकत घेऊ शकतो आणि ते त्या राजकीय पक्षाला देऊ शकतो. त्याचं परत ते इनकॅशमेंट करू शकतात, त्याच्यानंतर ते रकमेच्या स्वरूपात रूपांतर करू शकतात. त्यासाठी म्हणून हे निवडणूक रोखे प्रामुख्याने जारी केले जातात. आणि ही निवडणूक रोख्यांशी संबंधित असलेली जी योजना आहे, EBS त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये, इलेक्टोरल बॉन्ड्स स्कीम, ती स्कीम आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. त्याला घेऊन बरीच चर्चा सुरू आहे. त्याच्या विरोधातच सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सगळा मुद्दा चर्चेत आहे. यावेळी जसं आपण मगाशी उदाहरण बघितलं, समजा मला XYZ राजकीय पक्षाला देणगी द्यायची आहे, त्यावेळी मी अशा पद्धतीच्या या निवडणूक रोख्यांचा वापर करीन, परंतु मी माझी आयडेंटिटी जी आहे, मी जे देणगी दिलेली आहे एखाद्या राजकीय पक्षाला, ती माझी आयडेंटिटी, ती माझी ओळख, कोणाकडून नेमका हा निधी आलेला आहे, ती मात्र यामध्ये गुपित ठेवली जाईल. तो एक महत्वाची तरतूद या इलेक्टोरल बॉन्ड स्कीम मध्ये करण्यात आलेली आहे. मग कोणतीही व्यक्ती असेल किंवा कोणत्याही संस्था असतील, यासारख्या सगळ्या एंटिटीज या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून या कोणत्याही राजकीय पक्षांना देणगी देऊ शकतात, निधी देऊ शकतात. त्यांच्यामध्ये त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज केली जाणार नाही, त्यांची ओळख जी आहे ती ओळख बाहेर सांगितली जाणार नाही, की एखादा जो निधी आहे तो नेमका कोणत्या व्यक्तीकडून आलाय, त्या व्यक्तीचं नाव नाही सांगितलं जाणार, कोणत्या संस्थेकडून आलाय त्या संस्थेचं नाव बाहेर नाही सांगितलं जाणार. ती एक महत्वाची तरतूद या निवडणूक रोख्यांमध्ये करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची ही जी इलेक्टोरल बॉन्ड्स प्रणाली आहे, इलेक्टोरल बॉन्ड सिस्टीम आहे, ती 2017 मध्ये आपल्याकडं त्याच्याबद्दलची तरतूद करण्यात आली होती. एक वित्तीय विधेयक म्हणून ते सादर करण्यात आली होती. वित्तीय विधेयक महत्वाचं विधेयक असतं, फायनान्स मनी बिल ज्याला आपण म्हणून ओळखलो, तर त्या वित्तीय विधेयकाच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम, इलेक्टोरल बॉन्ड सिस्टीम 2017 मध्ये आपल्याकडं आणण्यात आली आणि 2018 पासून जी आहे ती आपल्याकडं लागू देखील करण्यात आली होती. आता याच्यामध्ये वेगळी याची वैशिष्ट्य काय असतात ती सगळी जाणून घेऊया आपण. याच्यामध्ये अंतर्गत अधिकृत जारीकर्ता कोण असतो, कोणतेही रोखे असतील, कोणतेही बॉन्ड्स असतील, ते इश्यू करणारी कोणतरी एंटिटी असते, कोणतरी संस्था असते. तर याच्यामध्ये अधिकृत जारीकर्ता म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया काम करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून त्यांच्या नियुक्त शाखांकडून अशा पद्धतीचे निवडणूक रोखे जारी केले जातात. स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये प्रमुख जारीकर्ता म्हणून, इश्यूअर म्हणून काम करणार आहे. यांच्याकडून 100 रुपयापासून ते 1 कोटी रुपयेपर्यंतचे जे निवडणूक रोखे आहेत ते निवडणूक रोखे जारी केले जातील. ज्या कोणत्या व्यक्तीला, ज्या कोणत्या संस्थेला अशा पद्धतीने देणगी द्यायची असेल, त्यांनी SBI कडून जे इश्यू केलेले अशा पद्धतीचे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत ते घेऊ शकतात आणि कोणत्याही राजकीय पक्षाला त्या पद्धतीने ते देणगी देऊ शकतात. त्यानंतर याची वैशिष्ट्य काय आहेत, तर स्टेट बँक ऑफ इंडिया 1000 रुपये, 10,000 रुपये, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी या सगळ्या रुपयांचे रोखे इलेक्टोरल बॉन्ड्स जारी करते, त्यांच्याकडून इश्यू केले जातात. मागणीनुसार देय असतं आणि ते व्याज मुक्त असतात, ते इंटरेस्ट फ्री असतात हे सगळे रोखे, हे सगळे बॉन्ड्स. त्यासोबतच
भारतीय नागरिकांनी किंवा भारतात स्थापन केलेल्या संस्थांद्वारे हे खरेदी केले जाऊ शकतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कोणतीही व्यक्ती असेल किंवा कोणतीही संस्था असेल त्यांच्याकडून अशा पद्धतीची जे निवडणूक रोखे आहेत, जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत, ते खरेदी केले जाऊ शकतात आणि ते राजकीय पक्षांना निधीच्या स्वरूपात दिले जाऊ शकतात. त्यानंतर वैयक्तिकरित्या किंवा इतर व्यक्तींसह संयुक्तपणे खरेदी केले जाऊ शकतात. एक व्यक्ती पण देऊ शकते किंवा व्यक्तींचा समूह म्हणून पण या पद्धतीने निवडणूक रोखे घेऊन ते निधी कोणत्याही राजकीय पक्षाला दिला जाऊ शकतो. जारी केलेल्या तारखेपासून 15 कॅलेंडर दिवसांसाठी ते वैध असतात. ज्या दिवशी अशा पद्धतीचे निवडणूक रोखे जारी केले जातील स्टेट बँक ऑफ इंडियाकडून, त्यानंतर 15 दिवसांच्या कालावधीसाठी ते वैध असतात, ते व्हॅलिड असतात. त्याच्यामध्ये ते राजकीय पक्षांकडे जारी इश्यू केले जाऊ शकतात. आता याच्या अंतर्गत कोणत्या राजकीय पक्षांना अशा पद्धतीचे निवडणूक रोख्याच्या माध्यमातून निधी दिला जाऊ शकतो त्याची पात्रता देखील आपल्याकडे ठरवण्यात आलेली आहे. आपल्याकडं लोकप्रतिनिधी कायदा जो आहे 1951चा RPA ज्याला म्हणतात, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951चा हा जो कायदा आहे त्याच्या कलम 29A अंतर्गत नोंदणीकृत असलेला रजिस्टर्ड पॉलिटिकल पाहिजे ही पहिली अट आहे. त्यासोबतच लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1% पेक्षा कमी मतं त्या राजकीय पक्षाला मिळालेली नसायला पाहिजेत. अशाच राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये अशी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून निधी दिला जाऊ शकतो, देणगी दिली जाऊ शकते. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. ती एक महत्वाची अट टाकण्यात आली आहे. पहिली अट आहे एकतर नोंदणीकृत राजकीय पक्ष पाहिजे आणि त्यानंतर 1% पेक्षा कमी मतं त्याला मिळालेली नसायला पाहिजेत मागच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. या अटी या राजकीय पक्षांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांना मिळत नाहीत. या अटी जे राजकीय पक्ष फुलफिल करतील, पूर्ण करतील, त्यांनाच अशा पद्धतीचे निवडणूक रोखे जारी केले जाऊ शकतात. इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत ते डिजिटल किंवा चेकद्वारे खरेदी केली जाऊ शकतात. दोन्ही पद्धती इथं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. केवळ राजकीय पक्षांच्या अधिकृत बँक खात्याद्वारेच त्याचं रोखीकरण केलं जाऊ शकतं, त्याचं इनकॅशमेंट केलं जाऊ शकतं. बॉन्ड दिला जातो, रोखे दिले जातात आणि त्याचं रोखीकरण जे आहे त्या अधिकृत बँक खात्याद्वारेच राजकीय पक्षाच्या केलं जाऊ शकतं. ही एक महत्वाची तरतूद याच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी, जबाबदारी आणण्यासाठी म्हणून काही तरतुदी केलेल्या आहेत. तर सगळ्या पक्षांनी असे जे राजकीय पक्ष जे इलिजिबल असतील, ज्या त्या अटी पूर्ण करत असतील, त्या राजकीय पक्षांनी त्यांचे बँक खाते जे आहे ते निवडणूक आयोगाकडे उघड करणे आवश्यक आहे. डिस्क्लोज करणं गरजेचं आहे त्यांचं बँक अकाउंट. त्यानंतर पारदर्शकता सुनिश्चित करून बँकिंग चॅनलद्वारे देणग्या दिल्या जातील. पहिल्यांदा बँक खाते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे, निवडणूक आयोगाकडे ते बँक खाते डिस्क्लोज करावे लागतील. त्याच्यानंतर जो बँकिंग चॅनल आहे त्याच्या मार्फत या सगळ्या देणग्या दिल्या जातील आणि मिळालेला जो निधी आहे त्याचा विनियोग म्हणजे काय, वापर कोणकोणत्या ठिकाणी केला, हा जो मिळालेला निधी आहे, मिळालेली जी देणगी आहे त्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला, त्या देखील गोष्टी स्पष्ट करणं राजकीय पक्षांना याच्या अंतर्गत बंधनकारक करण्यात आलेले. ह्या महत्वाच्या तरतुदी आहेत ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी, म्हणून या तरतुदी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या, समाविष्ट करण्यात आले. आता याचे फायदे काय आहेत, हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे जारी केले जातात त्याचे फायदे नेमके काय होणार आहेत. काही फायदे आहेत. राजकीय पक्षांना जो निधी मिळतो त्याच्यामध्ये पारदर्शकता येऊ शकते, असा एक फायदा सांगितला जातो याचा. त्याच्यानंतर देणगीचा वापर सादर करण्याची जबाबदारी, आत्ताच आपण मुद्दा बघितला, जी देणगी मिळालेली आहे, जो निधी मिळालेला आहे त्याचा वापर, त्याचा विनियोग नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी केला ते स्पष्ट करणं देखील राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रोखीच्या व्यवहारांना निरुत्साह म्हणजे काय, बॉन्डच्या माध्यमातून देणगी दिली जाते, डायरेक्ट कॅश पेमेंट केलं जात नाही, डायरेक्ट रक्कम दिली जात नाही, बॉन्डच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे काय म्हणलं जातं, कॅश जे आहे कॅश पेमेंट त्याच्या बाबतीत थोडा चाप बसेल, चपराक बसेल आणि या बॉन्डच्या माध्यमातून देणगी दिली जाईल, हा एक फायदा याचा सांगितला जातो. आणि देणगीदाराच्या निनावीपणाचे संरक्षण, जसं आपण पहिल्यांदाच मुद्दा बघितला, इलेक्टोरल बॉन्ड निवडणूक रोखे ज्या कोणत्या व्यक्तीकडून, ज्या कोणत्या संस्थेकडून घेतला जाईल आणि त्यांच्याकडून ज्यावेळी राजकीय पक्षांना हे बॉन्ड देणगीच्या स्वरूपात दिले जातील त्यावेळी त्यांची ओळख सांगितली जाणार नाही, त्यांचं नाव बाहेर डिस्क्लोज केलं जाणार नाही, तर त्या आयडेंटिटीचं संरक्षण, आयडेंटिटीचं प्रोटेक्शन याच्या अंतर्गत केलं जाईल. तो एक फायदा याचा या इलेक्टोरल बॉन्डचा सांगितला जातो. आणखी काय फायदे आहेत राजकीय पक्षांच्या या सगळ्या निधीमध्ये पारदर्शकता, हे सगळे मुद्दे आपण बघितले. आता त्याच्या समोर आव्हानं नेमकी काय आहेत, ठीक आहे. त्याच्या अगोदरचा मुद्दा, हे सगळे आव्हानं, देणगीदार
आणि प्राप्तकर्त्यांची ओळख लपवली जाते. आता ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम जी आहे, इलेक्टोरल बॉन्ड स्कीमच्या बद्दल काही समस्या देखील बोलल्या जातात, काही आव्हानं देखील आहेत त्याच्यासमोर असं देखील बोललं जातं. पहिलं एक आव्हान काय सांगितलं जातं की देणगीदार आणि प्राप्तकर्त्यांची ओळख लपवली जाते. हे आव्हान म्हणून का सांगितलं जाते? मागच्या बाजूला तर आपण बघितलं की तो फायदा म्हणून सांगितलाय, इथं आव्हान म्हणून का सांगितलंय? ज्यावेळी अशा व्यक्तींकडून, अशा संस्थांकडून अशा पद्धतीची देणगी दिली जाईल, ती कोणाकडून नेमकी येते ते समजणार नाही. इथं मुद्दा काय उपस्थित केला जातो? ब्लॅक मनी, काळा पैसा देखील इकडं पाठवला जाऊ शकतो या मार्गाने. त्यामुळे ती ओळख जी लपवली जाते याच्यावरतीच आक्षेप या एडीआर नावाच्या संस्थेने घेतलेला आहे. ही जी ओळख लपली जाते देणगीदारांची, ती ओळख लपवणं ही गोष्ट चुकीची आहे आणि त्याच्यावरतीच आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये या एडीआर नावाच्या संस्थेकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच्याच सध्या केस सुरू आहे सुप्रीम कोर्टमध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्याचा निकाल आल्यानंतर आपल्याला नेमकं समजेल की सर्वोच्च न्यायालयाचं त्याच्यावरती म्हणणं काय आहे. याच्यामुळं काय होतंय? ही जी ओळख लपवली जाते त्याच्यामुळं काय होतंय? भारतीय राज्यघटनेचं, भारतीय संविधानातलं कलम 19 जे आहे, त्या कलम 19 अंतर्गत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलेला आहे आणि त्याचाच भाग असलेली जी गोष्ट आहे की माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, नागरिकांना, देशातल्या नागरिकांना जो माहितीचा अधिकार आहे त्याच्यासोबतच तडजोड केली जाते. हाच मुद्दा उचलून धरण्यात आला या एडीआर नावाच्या संस्थेकडून. माहितीचा अधिकार आपल्याकडे आहे, देण्यात आलेला आहे, परंतु या पद्धतीने देणगीदाराची ओळख जी लपवली जाते ती या अधिकारांचं उल्लंघन होतंय. हा एक मुद्दा, हे एक महत्वाचा आव्हान, एक समस्या म्हणून या इलेक्टोरल बॉन्ड बद्दल बोललं जातं. त्यानंतर देणगीदारांच्या डेट्यामध्ये सरकारी प्रवेशामुळे निनावीपणाशी तडजोड होऊ शकते. म्हणजे काय? सरकारकडं हा सगळा देणगीदारांचा डेटा असू शकतो, तिथं सरकारचा जर हस्तक्षेप झाला तर हे जे निनावीपणाची जे संरक्षण बोललो होतो आपण, जे संरक्षण केलं जातं त्याच्यासोबत तडजोड होऊ शकतं, ती गोष्ट कॉम्प्रोमाइज केली जाऊ शकते. त्यानंतर सत्तेत असलेलं जे सरकार आहे, त्या सत्तेत असलेल्या सरकारकडून या पद्धतीची जर माहिती त्यांना मिळाली तर या पद्धतीच्या माहितीचा फायदा घेऊन मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचा जे आपण तत्व स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आणला जाऊ शकतो. फ्री अँड फेअर इलेक्शन्स, जे कोणत्या पक्षाचं सरकार असेल त्या सरकारकडून या डेटाचा जर उपयोग करून घेण्यात आला तर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचं जे आपण तत्व स्वीकारलेलं आहे त्या तत्वाचं देखील उल्लंघन होतं. हे एक आव्हान, महत्वाचं आव्हान म्हणून याच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनधिकृत देणग्यांसाठी संभाव्य फायदा, जे इल्लीगल सगळा मनी असतो, ब्लॅक मनी, उदाहरणार्थ मनी लॉन्ड्रिंगच्या अंतर्गत जे काही मनी सगळ्या मार्केटमध्ये फिरत असतो त्याचा देखील वापर या पद्धतीने केला जाऊ शकतो की इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करणे आणि तो ब्लॅकचा व्हाईट मनी करणे, या पद्धतीने पण त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. क्रोनी कॅपिटलिझमचा धोका. क्रोनी कॅपिटलिझम काय असतं? क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे काय? जे उद्योगपती असतात, वेगळे जे उद्योग असतात आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये आपण वारंवार न्यूजमध्ये बघतो की लागेबांधे आहेत असं बोललं जातं, अशी टीका केली जाते. एकमेकांच्या इंटरेस्टसाठी, एकमेकांच्या हितासाठी या पद्धतीने जे कनेक्शन त्यांचे काम करत असतात भांडवलदारांचं आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचं, त्याला क्रोनी कॅपिटलिझम असं म्हणलं जातं. तर या पद्धतीने राजकीय पक्ष, एखादा राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी त्यांच्या फेवरमध्ये असलेले जे उद्योग आहेत त्यांच्याकडून या पद्धतीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ओळख लपवून निधी देणगी दिला जाऊ शकतो. त्यामुळे हा क्रोनी कॅपिटलिझमचा एक धोका सांगितला जातो या इलेक्टोरल बॉन्ड्सचा. त्यानंतर कॉर्पोरेट संस्थांसाठी पारदर्शकता आणि देणगी मर्यादांबाबत त्रुटी. कॉर्पोरेट ज्या संस्था आहेत त्यांच्या बाबतीत पण तोच मुद्दा आहे. त्यांनी ज्यावेळी अशा पद्धतीने निवडणूक रोखे घेऊन देणगी देतील त्यांच्या बाबतीतली पण ओळख लपवली जाईल. नेमके कुठून देणगी येतोय तेच समजणार नाही, कोणीही देणगी देईल, ब्लॅक मनी असेल त्याचा वापर केला जाईल. या पद्धतीने सगळी आव्हानं या इलेक्टोरल बॉन्ड स्कीमच्या बाबतीत सांगितले जातात. आपल्याकडे एक कंपनी कायदा आहे 2013चा, कंपनी ऍक्ट. त्याच्यामध्ये काय तरतूद आहे? केवळ कंपनी जी आहे ती केवळ राजकीय योगदान देऊ शकते जर तिचा मागील 3 आर्थिक वर्षांचा निव्वळ सरासरी नफा 7.5% असेल तरच. कंपनी कायदा 2013 काय सांगतो? जर एखाद्या कंपनीचा मागील 3 आर्थिक वर्षाचा निव्वळ सरासरी नफा जर 7.5% असेल तरच ती कंपनी अशा पद्धतीचं राजकीय योगदान, राजकीय देणगी देऊ शकते. परंतु ही अट, हे कलमच हटवण्यात आलेलं आहे, तेच काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय बोललं जाते की शेल कंपन्या म्हणजे काय? डुप्लिकेट कंपन्या असतात, कागदोपत्री फक्त असतात, ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वात नसतात. अशा शेल कंपन्यांच्या माध्यमातून होणारे जे राजकीय निधी आहे त्याचा जो काळा पैसा असतो त्याची चिंता एक या सेक्शनला, या कलमाला हटवल्यामुळं त्याची एक चिंता सध्या वर्तवली जात आहे. तर या पद्धतीने सगळ्या गोष्टी, सगळी
आव्हानं याच्यासमोर काम करत आहेत. त्यामुळे याला घेऊन प्रामुख्याने या एडीआर नावाच्या संस्थेकडून हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. आता या इलेक्टोरल बॉन्ड स्कीमला घेऊन सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसात निर्णय येईलच. त्यानंतर आपल्या समोर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता याला अनुसरून या सगळ्या गोष्टी आहेत, आव्हानं याच्यासमोर नेमकी काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असणं गरजेचं आहे. काही उपाययोजना देखील याच्या बाबतीतल्या सांगितल्या जातात. त्या उपाययोजनामध्ये काय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, आपला जो भारताचा निवडणूक आयोग आहे, त्या निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली अधिकची माहिती राजकीय पक्षांना देणं बंधनकारक केलं जाऊ शकतं. ती एक उपाययोजना या बाबतीत सांगितली जाते. त्याच पद्धतीने पारदर्शकता आणणं, ट्रान्सपरन्सी जास्तीत जास्त आणणं आणि हे आपला जो मूलभूत हक्क सांगण्यात आलेला आहे कलम 19 अंतर्गत माहितीचा अधिकार असणे, त्याला घेऊन देखील काहीतरी तरतूद करणं, काहीतरी बदल करणं, ती एक महत्वाची उपाययोजना याच्या बाबतीत लागू होऊ शकते. आता याच्या बाबतीतले आकडे बरेच चालले आहेत. ज्यावेळी 2018 पासून ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम लागू करण्यात आली त्यावेळेपासून बऱ्याच राजकीय पक्षांना याच इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून बराच निधी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम स्थान लागतं भाजप, त्यानंतर दुसरं स्थान आहे काँग्रेसचं. असे 4-5 महत्वाचे राजकीय पक्ष आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा जो निधी मिळालेला आहे तो याच इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याला या एडीआर नावाच्या संस्थेकडून हे चॅलेंज करण्यात आलेलं आहे, याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टचा काय निर्णय येतो ती गोष्ट निर्णयानंतर आपल्याला जास्त स्पष्ट होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या अशाच सेशनमध्ये अशाच इंटरेस्टिंग माहिती सोबत. धन्यवाद.